भंडारा जिल्ह्यात 6व्या दिवशी सुद्धा पावसाने मुसळधार बॅटिंग केल्याचे चित्र आपणास दिसत आहे। मी सध्याच्या घडीला भंडारा शहरामध्ये आपण बघू शकता की सकल भागात खऱ्या अर्थाने पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आता जरी पावसाने उसंत घेतली असली तरी याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसल्याचे चित्र दिसत आहे। आपण बघू शकता की मी भंडारा शहरातील खात रोडवर आहे आणि आपण बघू शकता अशाच एका घरामध्ये पाणी शिरल्याचे चित्र आपणास दिसू शकता की येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं का रेड अलर्टसुद्धा भंडारा जिल्हा प्रशासनाने दिलेला, मात्र याचा फटका जर बघितला असेल तर मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकता की संपूर्ण या परिसरामध्ये पाणी जलमय वातावरण खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपल्यासोबत हे जे व्यथा आहे ते व्यथा सांगण्यासाठी येथील नागरिक आहेत, स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल, कशा प्रकारच्या फटका खऱ्या अर्थाने बसत आहे, काय प्रश्नचिन्ह तुमच्यासमोर उपस्थित आहे? प्रशासनाचं नियोजन चुकलेलं आहे आणि इथं आमच्या रुक्मिणीनगर वासियांना खूप जास्त त्रास होऊन राहिला। प्रत्येक वर्षी नुकसान होऊन राहिलं। दिवाण सोफे वगैरे सर्व वाहून राहिले पाण्यामध्ये। प्रत्येकाच्या घरी जवळपास 40 ते 50 घराचं आमच्या रुक्मिणीनगरमध्ये पाणी जातं, पण त्याचं नियोजन वारंवार सांगून प्रशासन काही त्याच्यावर कारवाई करून राहिलं। या अगोदर तुम्ही काय प्रशासनाला निवेदन असेल किंवा पत्रव्यवहार सुद्धा केला का आपण? जवळपास 40 वेळा जवळपास आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण त्याचं अजून काही निक्षर केलेलं नाही। मग बघू शकता की मोठ्या प्रमाणात फटका खऱ्या अर्थानं भंडाराकरांना बसायला चित्र दिसत आहे। आता जरी पावसाने उसंत घेतली असली तरी मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसत आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा अलर्ट मोडवरून या सगळ्या संदर्भानं पाणी करण्याची आवश्यकता असल्याचे सुद्धा नागरिक बोलले जात आहेत। कॅमेरामॅन देव गबलेसोबत तेजस मुरगुळे, NDTV मराठी, भंडारा।